नमस्कार मित्रांनो, जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपण होमी भाभाची लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत आपल्या विज्ञान कट्टाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर त्यातलं आजचं पहिलं लेक्चर आहे आणि आज त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक किंवा पहिला पाठ घेणार आहोत. पण सगळ्यात आधी जर तुम्ही होमी भाभा परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका, कारण 30 ऑगस्ट ही त्याची शेवटची डेट आहे आणि त्याच्यानंतर 16 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा फी किंवा ॲडिशनल चार्जेस तुम्हाला त्याच्यासाठी द्यावे लागतील. तर जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. आणि आपण जी होमी भाभासाठीची क्विज सुरू केलेली आहे ती क्विज पण तुम्ही जॉईन करून टाका. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यासोबतची किंवा त्याच्यासाठीची सगळे माहिती आणि लिंक व्यवस्थित सर्व दिलेलं आहे. तर एकदा ते बघून घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथनं पुढे येणारे जे लेक्चर्स आहेत आपल्या चॅनलवरची ती सगळी लेक्चर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर आजच्या टॉपिकला आपण सुरू करूयात. आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे स्टेट्स ऑफ मॅटर किंवा द्रव्याच्या अवस्था. हा आपला पहिला टॉपिक आजच्या या होमी भाभा लेक्चर सिरीज मधला आहे. तर आता सगळ्यात आधी स्टेट्स ऑफ मॅटर शिकण्याच्या आधी बघा, आपल्याला मॅटर म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. ओके, सो मॅटर म्हणजे काय किंवा द्रव्य म्हणजे काय किंवा पदार्थ म्हणजे काय, तर कुठलीही अशी वस्तू की ज्या वस्तूला वस्तुमान आणि आकारमान किंवा मास आणि व्हॉल्यूम अशा दोन प्रॉपर्टीज असतात. ज्या वस्तूला वस्तुमान आणि आकारमान किंवा मास आणि व्हॉल्यूम अशा दोन प्रॉपर्टीज असतात त्या वस्तूला आपण द्रव्य किंवा पदार्थ मॅटर असं म्हणतो. आता हे मॅटर नेमकं बनलेलं कशाचं असतं, तर ते छोट्या छोट्या अगदी बारीक अशा कणांपासून किंवा पार्टिकल्स पासून. सो मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. ते छोटे बारीकसे पार्टिकल्स असतात, अगदी व्हेरी स्मॉल. ते आपल्याला डोळ्यांनी दिसतीलच, प्रत्येक कण आपल्याला डोळ्यांनी दिसेलच असं नाही. अगदी छोट्या बारीक कणांपासून प्रत्येक पदार्थ, प्रत्येक द्रव्य आणि प्रत्येक मॅटर हे बनलेलं असतं. आता हे जे छोटे कण आहेत यांच्यामध्ये काही जागा असते, इनफ स्पेस बिटवीन देम. त्या पार्टिकल्स मध्ये, त्या कणांमध्ये काही जागा असते. ते एकमेकांना अगदी घट्ट चिकटलेले असतील किंवा त्यांच्यामध्ये काही छोटीशी जागा असेल. आणि दुसरी महत्वाची प्रॉपर्टी यांची आहे बघा, ते कंटिन्युअसली मुव्हिंग असतात. ते सतत त्यांची हालचाल होत असते आणि ह्या हालचालीचं कारण त्यांच्यामध्ये काहीतरी का होईना कायनेटिक एनर्जी असते किंवा गतिज ऊर्जा असते. आणि या गतिज ऊर्जेमुळे ते जे द्रव्य किंवा ते जे पदार्थ आहेत मध्ये असतात, सतत हाल असतात. आता कुठलाही पदार्थ आहे, त्याला जर का आपण तापमान दिलं किंवा आपण त्याला गरम केलं तर काय होतं बघा, हे जे कण आहेत पदार्थाचे, या कणांची कायनेटिक एनर्जी किंवा यांची जी गतिज ऊर्जा आहे ती वाढत जाते. आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं तशी गतिज ऊर्जा वाढत जाते आणि हे जे कण आहेत यांची हालचाल सुद्धा वाढत जाते. ते फास्ट मूव्ह करायला लागतात. त्यांची जी हालचाल आहे त्याचा जो स्पीड आहे तो वाढायला लागतो जसं जसं टेम्परेचर वाढत जातं तसं. म्हणजे कुठलाही पदार्थ असेल त्याला जर का आपण हीट प्रोव्हाइड केली, त्याला जर का आपण गरम केलं, त्याला जर का आपण ऊर्जा दिली तर त्या पदार्थाचे जे कण आहेत त्यांची गतिज ऊर्जा वाढते. आणि ती गतिज ऊर्जा वाढल्यामुळे त्या कणांची हालचाल वाढते. त्या कणांच्या जो हालचालीचा जो स्पीड आहे तो सुद्धा वाढतो. आता जसा हा स्पीड वाढतो तसे कण एकमेकांपासून लांब जायला लागतात. आणि लांब जात असताना जर त्याच्या शेजारी दुसरा पदार्थ असेल तर हे कण त्या दुसऱ्या पदार्थामध्ये जायला लागतात, दुसऱ्या मॅटरमध्ये ते जायला लागतात आणि त्यांचं डिफ्युजन होतं किंवा त्यांचं प्रसरण होतं. आपण म्हणतो इंटरमिक्सिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ टू डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर. दोन पदार्थ जर एकमेकांच्या शेजारी जवळपास असतील तर
एका पदार्थाचे कण दुसऱ्या पदार्थामध्ये जायला लागतात. म्हणजे बघा, तुम्ही पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला तुम्ही गरम करता आहात, तर त्या पाण्याची गतिज ऊर्जा, पाण्याचे जे कण आहेत त्यांची गतिज ऊर्जा हळूहळू 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 वाढत जाईल आणि नंतर त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. आणि जे वाफेचे कण असतात ते बघा बाहेरच्या हवेमध्ये मिक्स व्हायला लागतात. पाण्याच्या वाफेचे कण बाहेरच्या हवेमध्ये मिक्स व्हायला लागतात. आता बाहेरची हवा जी आहे त्या हवेच्या कणामध्ये हे कण मिक्स व्हायला लागतात. तर या प्रकारची जी प्रोसिजर आहे, या प्रकारची जी प्रोसेस आहे किंवा ही जी क्रिया आहे हिला डिफ्युजन असं म्हणतात. आणि आणि जर का आपण पाण्याला आणखीन गरम केलं, आणखीन हीट प्रोव्हाइड केली, आणखीन त्याचं तापमान वाढवलं, तर हे जे डिफ्युजन आहे, हे जे प्रसरण आहे हे आणखीन मोठ्या प्रमाणावरती होतं, आणखीन फास्ट होत जातं. आता कुठलाही पदार्थ आहे बघा, कुठलाही पदार्थ, कुठलाही मॅटर, तो असा पदार्थ म्हणून आपल्याला दिसतो. आपल्याला एखादा पेन दिसतो किंवा एखादा आपल्याला वही दिसते किंवा एखादा आपल्याला टेबल दिसतो. तर आपल्याला एक त्या पदार्थामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये आकर्षण मुळे पदार्थाचे ठेवले. पाणी आहे, पाणी सारे एकमेकांना ठेवलंय म्हणून आपल्याला आकर्षण बल, या आकर्षण बला पदार्थ फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा जे आहे त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांच्यातला किंवा दुसऱ्या पदार्थापेक्षा वेगळा दिसतो. पाणी आहे दिसतं किंवा वाफ आहे तर त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये जे आकर्षण बल आहे त्याची तीव्रता कमी जास्त असते. टेबल असेल तर त्या टेबलाच्या असणारं जे आकर्षण बल आहे ती तीव्रताची किंमत वेगवेगळ्या असणारं जे आकर्षण बल आहे किंवा जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा त्यांच्या आहे त्याच्या वेगवेगळ्या कणा फोर्स किंवा त्यातली स्ट्रेंथ त्या पदार्थ हा वेगळा वेगळा दिसते. सो आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊ की हे जे पदार्थ आहेत आपल्याला दिसतात, प्रत्येक पदार्थ मी जसं सांगितलं की टेबल दिसतो, पाणी दिसतं किंवा तुम्हाला वाफ दिसते. तर हे वेगळे वेगळे दिसतात. तर हे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये असतात, वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये असतात. प्रत्येक पदार्थ हा कुठल्या तरी स्टेट मध्ये असतो, कुठल्या तरी अवस्थेमध्ये असतो, म्हणून आपल्याला तो त्या स्वरूपामध्ये दिसतो. आता स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत किंवा पदार्थांच्या अवस्था किती आहेत, तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. सगळ्यात पहिली अवस्था सॉलिड किंवा त्याला आपण घन अवस्था असं म्हणतो. दुसरी अवस्था आहे ती लिक्विड किंवा तिला आपण द्रव अवस्था असं म्हणतो. आणि तिसरी अवस्था जी आहे ती आहे गॅस किंवा तिला आपण वायू अवस्था असं म्हणतो. सो स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅस या 3 पदार्थांच्या अवस्था आहेत. आता या पदार्थांच्या अवस्था ओळखायच्या कशा,
तर या अवस्थांचे काही गुणधर्म असतात. म्हणजे बघा सॉलिड आहे, आता कुठलाही घन पदार्थ असेल तर त्या घन पदार्थाला एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. म्हणजे हा टेबल आहे, त्या टेबलाला एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे, किंवा तुमच्याकडे एक पेन आहे, त्या पेनाचा एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे, त्याला एक डेफिनाइट शेप असतो. तुमच्याकडे एखादी कळशी आहे, कळशीला एका विशिष्ट प्रकारचा आकार असतो. तांब्या आहे, एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. पेला आहे, एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. हे सगळे सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. डेफिनाइट शेप हा सॉलिडचा किंवा स्थायू पदार्थांचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर त्यांना एक फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूम म्हणजे काय तर आकारमान. त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं आकारमान असतो. त्यांनी किती जागा व्यापलेली आहे ती जागा अगदी ठराविक असते, फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. आता कळशी आहे, कळशीला जेवढी जागा लागणार आहे तेवढीच जागा त्या कळशीला लागणार आहे. तुम्ही तिला इथं जिथं आहे तिथं ठेवा, तुम्ही तिला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जा, तुम्ही कुठेही घेऊन जा, कळशीला जेवढा जागा लागणार आहे तेवढीच जागा त्या कळशीला लागणार आहे. फिक्स्ड व्हॉल्यूम आहे त्या कळशीचा. त्याच्यानंतर फ्लुइडिटी किंवा त्याला वाहकता असं म्हणतात. तर ती जी कळशी आहे ती कुठेही वाहून जाणार नाहीये, तिला कुठल्याही प्रकारची फ्लुइडिटी नाहीये. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय तर जर आपण त्या कळशीवरती बल लावलं, फोर्स लावलं, तर त्या कळशीचा जो आकार आहे तो बदलणार नाही. ती कळशी कॉम्प्रेस होणार नाही, ती कळशी अशी दाबली जाणार नाही, किंवा तो जो पेन आहे तो पेन दाबला जाणार नाही, तो जो टेबल आहे तो दाबला जाणार नाही. त्याच्यामुळे ते कॉम्प्रेसिबल नाहीये. लिस्ट कॉम्प्रेसिबिलिटी आहे, सगळ्यात कमी आहे, अगदी नसल्यात जमा आहे. ओके, तर अशा पद्धतीची लिस्ट कॉम्प्रेसिबिलिटी, फ्लुइडिटी नसणे किंवा वाहकता नसणे किंवा फिक्स्ड व्हॉल्यूम असणे, फिक्स्ड आकारमान असणे, डेफिनाइट शेप असणे, एक विशिष्ट आकार असणे आणि रिजिडिटी असणे, हाय रिजिडिटी. किंवा तुम्ही जर का त्या पेनावरती जास्त फोर्स लावलं, एकदम जोरात बल लावलं, त्याला दाबलं, तर काही वेळानंतर तो पेन तुटून जाईल पण त्याचा आकार बदलणार नाही. तुम्ही कितीही बल लावलं तर त्या पदार्थाचा आकार, त्याचा जे आकार आहे ते बदलत नाही, तो पेन तुटून जातो. त्याला ह्या जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात रिजिडिटी. तर हे जे आहे की सॉलिड्स किंवा घन पदार्थ यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रिजिडिटी असते. त्यांच्याकडे कॉम्प्रेसिबिलिटी अजिबात नसते, ते कॉम्प्रेस होत नाहीत, त्यांच्यावरती दाब द्या त्यांचा आकार बदलत नाही, ते वाहत नाही, त्यांना एक विशिष्ट आकारमान असतं. आणि हे जे कण आहेत ना सॉलिड पदार्थांचे किंवा घन पदार्थ ज्या कणांपासून बनलेला आहे त्या कणांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, जे आकर्षण बल असतं, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, ते सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे हे जे सॉलिड पदार्थ आहे, हे जे घन पदार्थ आहेत, हे घन पदार्थांचे कण एकमेकांना अगदी घट्ट चिटकून असतात. त्यांच्यामध्ये एकदम खूप जास्त प्रमाणावरती अट्रॅक्शन बल असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त प्रमाणावरती असतं. तर हे असे सॉलिड की त्यांना विशिष्ट आकार असतो, त्यांचं आकारमान ठरलेलं असतं, त्यांना फ्लुइडिटी किंवा वाहकता अजिबात नसते, ते कुठेही वाहून जात नाही. त्यांना कॉम्प्रेसिबिलिटी अगदी कमी असते किंवा तुम्ही त्याच्यावरती बल द्या त्याचा आकार बदलणार नाही. ते खूप रिजिड असतात, ते जास्तीत जास्त बल लावलं तोपर्यंत तुटत नाही, पण ते एकदा तुटतात त्यांचा आकार बदलत नाही, ते खूप रिजिड असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यांच्या कणांमध्ये जे अट्रॅक्शन आहे, त्यांच्या कणामध्ये जे आकर्षण आहे ते खूप जास्त प्रमाणावरती असतं. तर हे सॉलिड पदार्थ आहेत. आता याची भरपूर सारी उदाहरणं आहेत, आपण ती नंतर प्रत्येक उदाहरण बघू. पण हे घन पदार्थ. याच्यानंतर दुसरे जे पदार्थ आहेत ते आहेत लिक्विड किंवा द्रव पदार्थ. आता द्रव पदार्थांना कुठल्याही प्रकारचा आकार नसतो, त्यांना डेफिनाइट शेप असा अजिबात नसतो. तुम्ही त्यांना कुठल्याही भांड्यामध्ये टाकलं तर त्या भांड्याचा ते आकार घेतात. म्हणजे उदाहरण घ्या, पाणी किंवा दूध किंवा तेल किंवा रॉकेल. तर हे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांना तुम्ही तांब्यामध्ये टाकलं तर ते तांब्याचा आकार घेतील, तुम्ही त्यांना पेल्यामध्ये टाकलं तर ते पेल्याचा आकार घेतील.
तुम्ही त्यांना वाटीमध्ये टाकलं तर ते वाटीचा आकार घेतील. त्यामुळे हे जे लिक्विड्स आहेत त्या लिक्विड्सला कुठल्याही प्रकारचा डेफिनाइट शेप नसतो, कुठल्याही प्रकारचा विशिष्ट आकार त्यांना नसतो. तुम्ही ज्या भांड्यामध्ये त्यांना टाकाल त्या भांड्याचा आकार ते घेतात. त्याच्यानंतर त्यांचा जो व्हॉल्यूम असतो तो मात्र स्थिर असतो, फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. जसा सॉलिड्सला किंवा घन पदार्थांना त्यांचं जे आकारमान आहे ते जेवढं आहे तेवढंच राहतं, तेवढंच आकारमान द्रव पदार्थांचं सुद्धा फिक्स्ड असतं, ते बदलत नाही. म्हणजे आता समजा अर्धा लिटर दूध आहे, ते अर्धा लिटर दूध तुम्ही तांब्यात टाका, पेल्यात टाका, वाटीत टाका किंवा कुठेही ठेवा, ते अर्धा लिटर दूध अर्धा लिटरच राहील, त्याचं आकारमान बदलणार नाही. ओके, फिक्स्ड व्हॉल्यूम हे लिक्विडची प्रॉपर्टी आहे, जशी सॉलिड्सची प्रॉपर्टी आहे तशीच. ओके, आता फ्लुइडिटी, हे जे लिक्विड आहेत ना यांना फ्लुइडिटी असते किंवा यांना वाहकता असते. म्हणजे तुम्ही पेल्यातलं दूध सांडून द्या, ते वाहत 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 दुसरीकडे जाईल. त्याच्यामुळे यांना वाहकता असते, थोडी का होईना वाहकता असते, ते वाहतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते वाहत जाऊ शकतात. तुम्ही तेल घ्या, पाणी घ्या, दूध घ्या, कुठलेही अशा पद्धतीचे जे द्रव स्वरूपामध्ये असतात ते पदार्थ तुम्ही घ्या, त्यांना वाहकता असते, त्यांना कॉम्प्रेसिबिलिटी असते. म्हणजे तुम्ही बघा त्यांचा आकार बदलतो. हे जे द्रव पदार्थ आहेत यांचा आकार बदलतो. मी जसं सांगितलं तुम्हाला, त्यांचं तुम्ही त्याला तांब्यामध्ये टाका तो तांब्याचा आकार घेईल, तुम्ही त्याला पेल्यामध्ये टाका पेल्याचा आकार घेईल, तो तुम्ही वाटीमध्ये टाका तो वाटीचा आकार घेईल. पण जर तुम्ही त्याच्यावरती दाब दिला, जर तुम्ही त्याच्यावरती दाब दिला तर ते असे कॉम्प्रेस होतील, ते असे दाबले जातील. ओके, त्याच्यामुळे हे जे लिक्विड पदार्थ आहेत, हे जे द्रव पदार्थ आहेत यांना कॉम्प्रेसिबिलिटी असते. तुम्ही त्याच्यावरती बल लावलं, तुम्ही त्याच्यावरती दाब दिला की त्यांचं जे आकारमान आहे ते कमी होतं, त्यांचं जे आकारमान आहे ते कमी होतं जर तुम्ही दाब दिला तर. त्याच्यामुळे द्रव पदार्थ हे कॉम्प्रेसिबल आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी जी आपण बघितली होती सॉलिडच्या बाबतीत ती होती रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय, तर त्यांचा आकार बदलणार नाही. फोर्स लावला तरी आकार बदलणार नाही, पण ते तुटतील. आता द्रव पदार्थांवरती जर तुम्ही फोर्स लावला तर त्यांचा आकार बदलेल, ते कुठल्याही प्रकारे रिजिड नाहीयेत. लिक्विड पदार्थ किंवा द्रव पदार्थ हे रिजिड नाहीयेत, यांना कुठल्याही प्रकारची कठीणता त्यांच्या अंगी नाहीये. त्याच्यामुळे रिजिडिटी नाहीये, कठीणता नाहीये. आणि हे जे द्रव पदार्थ आहेत यांच्या कणांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण बल आहे ते कमी आहे. स्थायू पदार्थांच्या तुलनेमध्ये किंवा सॉलिड्सच्या तुलनेमध्ये या पदार्थांमधले जे कण आहेत त्यांच्यामध्ये जे आकर्षण बल असतं ते कमी असतं. आपण बघितलं स्थायू पदार्थ जे आहेत, सॉलिड्स जे आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्यांचे जे कण आहेत त्यांच्यामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये बल, आकर्षण बल असतं. पण जे द्रव पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या कणांमध्ये जे आकर्षण बल असतं ते तुलनेनं कमी असतं स्थायू पदार्थांच्या. त्याच्यामुळे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे लिक्विडचं किंवा द्रव पदार्थांचा गुणधर्म आहे. तर उदाहरण द्यायचं तुम्हाला मी सांगितलं, दूध असेल, पाणी असेल, तेल असेल, या पदार्थांची ही लिक्विड अवस्था किंवा स्टेट्स ऑफ मॅटर लिक्विड असते किंवा हे पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये असतात. हे पदार्थ द्रव रूपामध्ये असतात. त्यांना विशिष्ट प्रकारचा आकार नसतो, पण त्यांना विशिष्ट आकारमान असतं, फिक्स्ड आकारमान असतं. त्यांचं आकारमान जे आहे ते स्थिर असतं. त्यांना वाहकता असते, थोडीशी का होईना ते वाहकता त्यांच्यामध्ये असते. कॉम्प्रेसिबिलिटी अजिबात, हो कॉम्प्रेसिबिलिटी त्यांच्यामध्ये असते आणि रिजिडिटी नसते. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे त्यांच्यामध्ये आकर्षण बल आहे ते जरा कमी असतं कम्पेअर टू स्थायू पदार्थ किंवा कम्पेअर टू सॉलिड पदार्थ. आता पुढची अवस्था, पदार्थाची पुढची अवस्था ती आहे गॅस किंवा त्याला आपण म्हणतो वायू. आपल्या अवतीभोवती भरपूर प्रमाणामध्ये वायू अस्तित्वात असतात. ओके, आपल्या आजूबाजूला
हवा आहे, हवेमध्ये वेगवेगळे वायू आहेत. तर ते जे वायू आहेत त्यांचे काय गुणधर्म आहेत, त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण आता बघणार आहोत. जसं सॉलिड स्टेट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं किंवा घन पदार्थामध्ये मी सांगितलं की त्यांना एक विशिष्ट आकार असतो. लिक्विडच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की त्यांना अजिबात आकार नसतो. आता हे जे गॅसेस आहेत यांना पण अजिबात आकार नसतो. हे जे गॅसेस आहेत यांना तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये भरलं तर त्या भांड्याचा ते आकार घेतात. जसं द्रव पदार्थ घेतात अगदी तसंच तुम्ही त्या गॅसला तांब्यामध्ये भरा, तुम्ही त्याला वाटीमध्ये भरा, तुम्ही त्याला पेल्यामध्ये भरा. तर गॅसेस जे आहेत त्यांना विशिष्ट आकार नसतो, डेफिनाइट शेप नसतो. त्याच्यानंतर व्हॉल्यूम. आता हे जे गॅसेस आहेत ना यांना व्हॉल्यूम सुद्धा नसतो, यांचा व्हॉल्यूम सुद्धा कमी जास्त होतो. जसं लिक्विड्स आहेत त्यांना फिक्स्ड व्हॉल्यूम असतो, जसं द्रव पदार्थ आहेत त्यांना फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. अर्धा लिटर दूध अर्धा लिटरच राहील. पण गॅसच्या बाबतीत किंवा वायूंच्या बाबतीत तसं नाही. जर तुम्ही अर्धा लिटरची टाकी असेल किंवा अर्ध्या लिटरचा पिंप आहे त्याच्यामध्ये वायू भरला तर तो वायू अर्धा लिटरचा आकारमान घेईल, तो त्या पूर्ण भांड्यामध्ये पसरून जाईल. जर तुम्ही तेवढ्याच वायूला तुम्ही 1 लिटरच्या भांड्यामध्ये टाकलं तर त्या 1 लिटरच्या भांड्यामध्ये सगळीकडे तो वायू पसरेल, सगळीकडे तो गॅस पसरेल आणि त्याचं जे आकारमान असेल ते आता 1 लिटरचं होऊन जाईल. तुम्ही त्याला 2 लिटरच्या सिलेंडरमध्ये किंवा 2 लिटरच्या भांड्यामध्ये टाका, ज्या भांड्यामध्ये 2 लिटर मावतं अशा भांड्यामध्ये तुम्ही टाका. त्या भांड्यामध्ये तो गॅस इकडे तिकडे सगळीकडे पसरून जाईल आणि आता त्या गॅसचं किंवा त्या हवेचं किंवा त्या वायूचं जे आकारमान असेल ते 2 लिटर असेल. त्याच्यामुळे हे जे वायू असतात यांना फिक्स्ड व्हॉल्यूम नाहीये. तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकाल त्या भांड्याचं आकारमान ते घेऊन घेईल, त्या भांड्याचा तो व्हॉल्यूम ते गॅस ऑक्युपाय करतील. त्या सगळीकडे त्या भांड्यामध्ये तो गॅस तो वायू सगळीकडे पसरून जाईल. आपण म्हणतो ना हवा सगळीकडे अस्तित्वात असते, तर अगदी तशा पद्धतीनं की थोडीशी जरी हवा घेतली तरी ती सगळीकडे पसरते. त्याच्यामुळे तो जे वायू असतात ते जे गॅस असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा फिक्स्ड व्हॉल्यूम नसतो, त्यांचं आकारमान ठरलेलं नसतं. 1 लिटरच्या भांड्यामध्ये टाका त्याचं आकारमान 1 लिटर होईल, 2 लिटरच्या भांड्यामध्ये टाका त्याचं आकारमान 2 लिटर होईल, 3 लिटरच्या भांड्यामध्ये टाका त्याचं आकारमान 3 लिटर होईल. त्याच्यामुळे फिक्स्ड व्हॉल्यूम नाहीये, फिक्स्ड आकारमान नाहीये आणि कुठल्याही प्रकारचा आकार सुद्धा नाहीये. हे जे गॅसेस आहेत, हे जे वायू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आकार सुद्धा नाहीयेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं आकारमान सुद्धा नाहीयेत. आणि फ्लुइडिटी आणि वाहकता, बघा आपण जसं म्हटलं की गॅस एका ठिकाणी ठेवला तुम्ही की तो सगळीकडे पसरतो नाही का, तर हे सध्या सगळीकडे वाहत जातात. हाय फ्लुइडिटी, मोठ्या प्रमाणावरती वाहकता या वायूंमध्ये असते. फ्लुइडिटी खूप मोठ्या प्रमाणावरती असते. द्रव पदार्थांमध्ये थोड्या प्रमाणावरती वाहकता असते, म्हणजे तुम्ही थोडंसं दूध घेतलं तर ते जाऊन जाऊन वाहत जाऊन थोड्या अंतरापर्यंत वाहत जाईल आणि थांबेल. पण तेवढंच जर तुम्ही वायू घेतला तर तो सगळ्या रूम मध्ये सगळ्या खोलीमध्ये पसरू शकतो. त्याच्यामुळे हाय फ्लुइडिटी आहे, एकदम मोठ्या प्रमाणावरती वाहकता या गॅसमध्ये किंवा वायूमध्ये असते. आता कॉम्प्रेसिबिलिटी, जसं मी म्हटलं की तो पसरतो सगळीकडे तसाच तो दाबला सुद्धा जातो. जर तुम्ही एखाद्या वायूवरती किंवा एखाद्या गॅसवरती फोर्स लावलं, दाबलं त्याला, तर तो अगदी कॉम्प्रेस होतो. कितीही बारीक छोटा 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 आकारमान तो घेऊ शकतो. त्याच्यामुळे गॅस हा कॉम्प्रेसिबल आहे. त्याच्यावरती तुम्ही कितीही दाब दिला तर त्याचं आकारमान कमी 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 होत जातं, त्याचा व्हॉल्यूम कमी 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 होत जातो. त्याच्यामुळे हाय कॉम्प्रेसिबिलिटी बरं का, हा वायूचा किंवा गॅसचा गुणधर्म आहे. रिजिडिटी अजिबात नाही ना, कारण आपण बघितलं की बल लावलं की त्याचा आकार बदलतोय. त्याच्याप्रमाणे गॅसमध्ये रिजिडिटी नाहीये, कॉम्प्रेसिबिलिटी मात्र हाय आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती गॅसला आपण दाबून एका ठिकाणी एका सिलेंडरमध्ये भरू शकतो. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा गॅसचे किंवा हवेचे किंवा वायूचे जे कण आहेत त्यांच्यामध्ये जे आकर्षण बल असतं ते निग्लिजिबल असतं किंवा नसतंच असं म्हटलं तरी चालेल. अगदी कमी प्रमाणामध्ये, अगदी दुर्लक्षित करण्या येईल एवढ्या कमी प्रमाणामध्ये
त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण बल असतं. हवेचे जे कण आहेत ते आपल्याला माहिती आहे की आपण म्हटलं की सगळी ठिकाणी सगळ्या खोलीमध्ये किंवा जेवढं भांडं आहे तेवढ्या भांड्यामध्ये ते पसरू शकतात. ते जे हवेचे कण आहेत ते एकमेकांपासून लांब 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 कितीही लांब जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आकर्षण बल आहे ते अगदीच कमी आहे, अगदीच निग्लिजिबल आहे. नाही म्हणलं तरी पण चालेल, एवढ्या कमी प्रमाणावरती त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण बल आहे. तर हे असे पदार्थाच्या ह्या 3 अवस्था असतात, स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ. त्यातल्या कुठल्या पदार्थांना आकार असतो, कुठल्या पदार्थांना आकारमान असतं, त्यांच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी आहे का, रिजिडिटी आहे का, किंवा आकर्षण बल कुठल्या प्रमाणावरती आहे, ह्या गोष्टींवरती ठरतं की कुठला पदार्थ स्थायू असेल, कुठला पदार्थ द्रव असेल, कुठला पदार्थ वायू असेल. आता जर का त्या कणांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आकर्षण बल आहे, ते खूप जास्त असेल आणि ते कण एकमेकांना अगदी घट्ट चिटकून असतील तर तो पदार्थ स्थायू पदार्थ असतो. पण त्याच पदार्थाच्या कणांमध्ये, कुठल्या पदार्थाच्या कणांमध्ये जे आकर्षण बल आहे ते थोडं कमी असेल, ते पदार्थ एकमेकांपासून लांब 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 जाऊ शकत असतील, ते कण एकमेकांपासून लांब 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 जाऊ शकत असतील तर तो पदार्थ द्रव पदार्थ असतो. पण त्या कणांमध्ये, त्या पदार्थाच्या कणांमध्ये जे आकर्षण बल आहे ते अगदीच कमी असेल किंवा अगदी नसेलच तर तो पदार्थ वायू स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो. तर त्या पदार्थाच्या कणांमध्ये किती प्रमाणात आकर्षण बल आहे याच्यावरती ठरतं की तो पदार्थ स्थायू असेल, द्रव असेल किंवा वायू असेल. आणि या स्थायू पदार्थाच्या, स्थायू अवस्थेच्या, सॉलिड्सच्या अवस्थेच्या किंवा गॅसेसच्या, वायूच्या आपण गुणधर्म यामध्ये बघितलेत. आता पुढच्या पॉइंटकडे आपण येऊ की याची उदाहरणं काय काय आहेत, की सॉलिडची उदाहरणं कोणती आहेत, लिक्विडची उदाहरणं कोणती आहेत, गॅसची उदाहरणं कोणती आहेत. तर आता सॉलिड्स आहेत, स्थायू पदार्थ आहेत, मी आधी पण सांगितलंय पण एकदा आपण रिवाइज करून घेऊ की बुक आहे, तुमचं पुस्तक आहे, किंवा निडल आहे, सुई आहे, किंवा वुडन स्टिक आहे, किंवा लाकडीचा एखादी पट्टी आहे, रबर बँड आहे. आता रबर, आता बघा तुम्ही, रबर जे आहे ते स्थायू आहे बरं का. तुम्ही रबरावरती दाब द्या, रबराचा आकार बदलतो. मग तुम्ही म्हणाल, आधी तर म्हटलं की स्थायू पदार्थांवरती दाब दिला की त्यांचा आकार बदलत नाही, पण मग रबर कसं काय स्थायू? तर तुम्ही त्याच्यावरचा दाब काढून टाका, ते रबर पुन्हा त्याच अवस्थेमध्ये येतं. दाब दिला की आकार बदलतो, पण दाब काढून टाकला की पुन्हा त्याच आकाराचा ते रबर होतं. त्याच्यामुळे रबर हे जरी आपल्याला सुरुवातीला असं वाटलं की बाबा ते सॉलिड नाहीये, ते स्थायू नाहीये, तरी पण रबर हा स्थायू पदार्थ आहे. स्पंज, दुसरं महत्वाचं एक्झाम्पल. स्पंज वरती तुम्ही दाब, आकार बदलतो, पण दाब काढून टाका पुन्हा पूर्व होतो. त्याच्यामुळे स्पंज हे सुद्धा स्थायू पदार्थाचं किंवा सॉलिडचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आईस, बर्फ. बर्फ हा घन स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो, स्थायू स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो, सॉलिड मध्ये तो अस्तित्वात असतो. पण त्याचं जर का पाणी झालं तर ते लिक्विड किंवा द्रव स्वरूपामध्ये असतं, आणि पाण्याची जर का वाफ झाली तर ते वायू स्वरूपामध्ये किंवा गॅस स्वरूपामध्ये असतं. पदार्थ एकच आहे बघा. आईस मध्ये सुद्धा पदार्थ पाणी हाच असतो, पाण्यामध्ये सुद्धा पदार्थ पाणी किंवा H2O हेच असतं, वायूमध्ये सुद्धा किंवा पाण्याच्या वाफेमध्ये सुद्धा H2O हाच पदार्थ असतो, पण फक्त त्याच्या अवस्था बदलतायत. बर्फाच्या वेळेस तो स्थायू अवस्थेमध्ये असतो, जेव्हा पाणी असतं तेव्हा तो लिक्विड किंवा द्रव अवस्थेमध्ये असतो, आणि जेव्हा पाण्याची वाफ होते तेव्हा तो वायू स्वरूपामध्ये किंवा गॅस फॉर्म मध्ये तो असतो. तर असा बर्फ हा स्थायू पदार्थाचं किंवा सॉलिडचं उदाहरण आहे. बटर, बटर हे सुद्धा बघा सॉलिड आहे. चीज हे सुद्धा सॉलिड आहे, पण जर तुम्ही त्याला गरम केलं, उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रव स्वरूपामध्ये होतं. पण रूम टेम्परेचरला किंवा आपल्या खोलीच्या तापमानाला, रूमच्या तापमानाला तो जो पदार्थ आहे तो सॉलिड स्वरूपामध्ये अस्तित्वात
असतो. म्हणून बटर, चीज, आईस, स्पंज हे जी उदाहरणं आहेत किंवा रबर ही जी उदाहरणं आहेत ही सॉलिड्सची उदाहरणं आहेत. आता बटर, आईस आणि चीज यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की ही सॉलिड आहेत रूम टेम्परेचरला. जर तुम्हाला असं विचारलं की बाबा आईस, बटर, चीज रूम टेम्परेचरला त्यांची अवस्था सांगा, तर ती अवस्था सॉलिड असेल. पण रूम टेम्परेचर पेक्षा जास्त, जर 0 डिग्री पेक्षा जास्त असेल आईसचं टेम्परेचर, तर ते मात्र द्रव स्वरूपामध्ये असतं. ओके, सो या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि परीक्षेमध्ये अशाच गोष्टींवरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता दुसरं उदाहरण दुसरी अवस्था लिक्विड्स किंवा द्रव पदार्थ. या द्रव पदार्थांची उदाहरणं मी तुम्हाला आधी उदाहरण सांगितलं, पाणी किंवा दूध, केरोसिन म्हणजे रॉकेल, हनी बघा, मध आपल्याला जरी दिसत असलं त्याची फ्लुइडिटी अगदी कमी आहे. मध जो असतो तो जर का तुम्ही असा सांडून टाकला तर तो जास्त वाहणार नाही, पण त्याच्यामध्ये काही अगदी कमी प्रमाणात का होईना फ्लुइडिटी आहे आणि तो लिक्विड आहे. मध हे द्रव स्वरूपामध्ये अस्तित्वात असतं, नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे मर्क्युरी किंवा त्याला आपण पारा असं म्हणतो. हा जो मर्क्युरी आहे हा एक धातू आहे, मेटल आहे आणि हा मर्क्युरी द्रव स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो. बहुतेक करून जे धातू आहे किंवा मेटल्स आहेत ते स्थायू स्वरूपामध्ये किंवा सॉलिड फॉर्म मध्ये असतात. पण पारा हा अपवाद आहे. पारा हा द्रव स्वरूपामध्ये असलेला धातू किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असलेला मेटल आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे बघा, ब्रोमीन. आता ब्रोमीन हा जो आहे हा लिक्विड आहे, हा द्रव पदार्थ आहे आणि हा अधातू आहे. कुठला पदार्थ, कुठला अधातू हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो किंवा द्रव स्वरूपामध्ये असतो, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर ब्रोमीन असं आहे. ब्रोमीन हा अधातू आहे आणि तो द्रव स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो. याकडे बारकाईनं लक्ष असू द्या, कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आपण याच्यानंतर काही प्रश्न सुद्धा बघणार आहोत की कशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आता पुढची अवस्था जी आहे गॅस किंवा वायू. वायूची उदाहरणं आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं वॉटर वेपर, पाण्याची वाफ, हे वायू स्वरूपाचं किंवा वायू अवस्थेचं किंवा गॅस फॉर्मचं किंवा गॅस स्टेटचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन, आपल्या आजूबाजूला जी हवा अस्तित्वात असते त्या हवेमध्ये असणारा ऑक्सिजन, जो आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो तो ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतो. आपण जो उच्छवास सोडतो किंवा आपण जो नाकावाटे श्वास बाहेर सोडतो त्याच्यामध्ये अस्तित्वात असणारा कार्बन डायऑक्साईड. ओझोन हा सुद्धा एक वायू आहे. आपल्या पृथ्वीच्या अवतीभवती या ओझोन वायूचं एक कवच आहे आणि त्याच्यामुळे सूर्यापासून येणारे जे घातक किरणं आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर हा असा ओझोन खूप महत्वाचा आपल्यासाठी असणारा हा वायू आहे, गॅस आहे, हा वायू स्वरूपामध्ये असतो. फ्रियॉन जो वायू आहे हा बहुतेक करून फ्रीज मध्ये वापरला जातो. रेफ्रिजरेटर्स जे असतात त्यांच्यामध्ये हा फ्रियॉन वायू वापरला जातो. तर हा सुद्धा गॅस फॉर्म मध्ये अस्तित्वात असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं फ्रियॉन हा कुठल्या अवस्थेमध्ये अस्तित्वात असतो, कुठल्या स्टेट्स मध्ये अस्तित्वात असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये खाली ऑप्शन दिलेले असतील सॉलिड, गॅस, लिक्विड अशा स्वरूपाचे. तर तुम्हाला ते बरोबर चूज करावं लागेल. आता एक आणखीन उदाहरण, जसं मी तुम्हाला सांगितलं की पाणी असतं ते बर्फ असतो, त्याचं पाणी असतं आणि त्याची वाफ असते, नाही का. अगदी तसंच ड्राय आईस किंवा त्याला कोरडा बर्फ असं म्हणतात. हा जो शुष्क बर्फ किंवा कोरडा बर्फ किंवा ड्राय आईस आहे, तर हा जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो त्या कार्बन डायऑक्साईड वायूचं स्थायू रूप आहे. सॉलिड फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूचं जर तुम्ही तापमान कमी 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 करत गेलात आणि -78.5 डिग्री सेंटीग्रेड
-78 -78.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर त्याचं तापमान तुम्ही खाली आणलं तर हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे याचं रूपांतर डायरेक्टली घन पदार्थामध्ये होतं, स्थायू पदार्थामध्ये होतं आणि हा जो स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड असतो याला ड्राय आईस म्हणतात. याला ड्राय आईस म्हणतात, याला शुष्क बर्फ असं म्हणतात. तर ड्राय आईस म्हणजे हा सॉलिड फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड वायूचं स्थायू रूप आहे. आणि जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईडचं तापमान कमी करू -78.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते आणू तेव्हा त्या कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर स्थायू अवस्थेमध्ये होतं आणि याचा उपयोग कूलिंग एजंट म्हणून केला जातो. जिथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघा थंड तापमानाची आवश्यकता असते, थंड वातावरणाची आवश्यकता असते. काही पदार्थांना स्टोअर करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला शीतक म्हणून या सॉलिड CO2चा किंवा स्थायूरूप कार्बन डायऑक्साईडचा किंवा ड्राय आईसचा उपयोग होतो. तर असं हे ड्राय आईस हे बऱ्याचदा हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, ड्राय आईस म्हणजे काय. तर याच्याकडे पण तुम्ही लक्ष असू द्या. त्याचबरोबर प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट या सुद्धा पदार्थांच्या दोन अवस्था आहेत. जशा सॉलिड, लिक्विड, गॅस किंवा स्थायू, द्रव, वायू अशा ज्या अवस्था आहेत, स्टेट्स ऑफ मॅटर आहे, त्याचबरोबर या दोन सुद्धा अवस्था आहेत. जर तुम्हाला विचारलं की पदार्थांच्या अवस्था खालीलपैकी कोणत्या आणि त्याच्यामध्ये जर प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट असेल तर त्या सुद्धा पदार्थांच्या अवस्था आहेत. हे तुमच्या माहितीसाठी प्रश्न आला तर लक्षात असू द्या. त्या काय आहेत, त्यांचं स्वरूप कसं असतं ते आपण नंतर पुढच्या भागामध्ये बघूयात. ओके, पण त्या पदार्थांच्या अवस्था आहेत हे मात्र लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर आता पुढची स्टेप आपण पुढची गोष्ट बघणार आहोत की प्रॉबेबल प्रश्न. जसे मी तुम्हाला आधी पण सांगितले की अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्याच्या स्वरूपाचे तसेच आणखी काही उदाहरणादाखल आपण एक 2-4 प्रश्न फक्त आजच्या क्लासमध्ये घेऊयात. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, गॅसेस हॅव किंवा वायू अवस्थेमध्ये वायू हे यांच्यामध्ये काय काय असतं. आता पहिला जो ऑप्शन आहे तो आहे बघा डेफिनाइट शेप, म्हणजे वायूंना डेफिनाइट शेप असतो. आता आपल्याला चूज करायचंय बरोबर आहे की चूक आहे ना. हे 4 ऑप्शन दिलेत बघा, डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम, डेफिनाइट शेप बट नो डेफिनाइट व्हॉल्यूम, नो डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. म्हणजे जे वायू पदार्थ आहे, जी वायू अवस्था आहे त्या वायू अवस्थेला विशिष्ट प्रकारचा आकार असतो, विशिष्ट आकारमान असतं किंवा विशिष्ट आकार असतो पण आकारमान नसतं किंवा आकार पण नसतो आणि आकारमान पण नसतो. असे ऑप्शन्स आपल्याला तिथे दिलेले आहेत. तर याच्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं असतं परीक्षेमध्ये. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता या 4 ऑप्शन्स पैकी सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे तो बघा, नो डेफिनाइट शेप अँड नो व्हॉल्यूम. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा आकार सुद्धा नाहीये आणि आकारमान सुद्धा नाहीये. तर वायू अवस्थांमध्ये अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. म्हणून बरोबर उत्तर 4 नंबरचं, नो डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. कुठल्याही प्रकारचा डेफिनाइट शेप नसेल, कुठल्याही प्रकारचा डेफिनाइट व्हॉल्यूम नसेल. ओके, आता नेक्स्ट प्रश्न, दुसरा प्रश्न, compared to solids and liquids attractive forces in gases are. म्हणजे स्थायू पदार्थ आणि द्रव पदार्थ यांच्या तुलनेमध्ये वायू पदार्थांमध्ये जी आकर्षण बल असतात ती कशी असतात. मॅक्झिमम असतात, जास्त असतात, मिनिमम असतात, कमीत कमी असतात, अननोन असतात म्हणजे आपल्याला माहित नसतात किंवा काहीच नसतात. तर हे असे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. स्थायू पदार्थ आणि द्रव पदार्थाच्या तुलनेमध्ये वायू पदार्थांमध्ये जी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, जी आकर्षण बल आहेत ती कशी असतात. तर दुसरा ऑप्शन बघा, मिनिमम, ही अगदी कमी असतात, अगदी कमी असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर येतं मिनिमम. तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुमच्या होमी बाबाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा असे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात विज्ञानाच्या विषयाची. ओके, सो असे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे बघा,
विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, जर तापमान वाढवलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स इन्क्रीजेस, रेट ऑफ डिफ्युजन विल इन्क्रीज, एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल इन्क्रीजेस. आणि शेवटचं ऑप्शन आहे ऑल करेक्ट. म्हणजे काय तर जर तापमान वाढवलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल, जे पदार्थाचे कण आहेत, अणू आणि रेणू आहेत, त्यांची गतिज ऊर्जा वाढते. आपण सुरुवातीच्या भागामध्ये बघितलं की जर आपण तापमान वाढवलं तर पदार्थाचे जे कण आहेत त्यांची गतिज ऊर्जा वाढते, म्हणजे हे बरोबर आहे. रेट ऑफ डिफ्युजन विल इन्क्रीज, मी पुन्हा आधी पण सांगितलं की पाण्याला गरम करत असताना पाण्याचे कण, जे हवेचे वायूचे कण आहेत, वाफेचे कण आहेत, ते बाहेरच्या वाफेमध्ये मिसळतात, त्याला डिफ्युजन असं म्हणतात. आणि तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं, तापमान वाढवलं की ते डिफ्युजनचा रेट वाढतो, त्याचा स्पीड वाढतो, डिफ्युजन फास्ट व्हायला लागतं, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. आता तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स, जे पदार्थाचे रेणू आहेत त्यांचं व्हायब्रेशन्स वाढतं, त्यांची जी स्पंदनं आहेत ती वाढतात. आता बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, कारण आपल्याला आता की जे पदार्थाचे कण आहेत ना त्यांना 3 प्रकारच्या गती असतात. एक गती असते की ते सरळ रेषेत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसरी गती असते की ते स्वतःभोवती फिरतात, आणि तिसरी जी गती असते त्यांची कंपनं होतात, त्यांची स्पंदनं होतात. तर हे तीनही वेगवेगळ्या गती वाढतात जर आपण तापमान दिलं, टेम्परेचर वाढवलं, हीट प्रोव्हाइड केली तर, आणि त्याच्यामुळे हे तीनही ऑप्शन्स बरोबर आहेत. ओके, म्हणजे पदार्थाच्या कणांना 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गती असतात. कुठलेही पदार्थ असू द्यात, त्यांच्या कणांना, ते जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये, ते जे रेणू आहेत त्यांना 3 गती असतात. एक गती सरळ रेषेमध्ये असते, एक गती स्वतःभोवती फिरण्याची असते, आणि एक गती व्हायब्रेशनची असते, स्पंदनांची असते. हा एक तुम्हाला ऍडिशनल मुद्दा जर परीक्षेमध्ये विचारलं तर लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर व्हाय टेम्परेचर इन्क्रीजेस व्हेन वॉटर इज हीटेड, म्हणजे आपण जर का वॉटरला किंवा पाण्याला उष्णता दिली तर त्याचं तापमान का वाढतं, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. कारण त्याच्या खाली ऑप्शन दिलेत बघा. वॉटर एक्सपांड म्हणजे पाणी प्रसरण पावतं, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीजेस, त्या पाण्यामधले जे रेणू आहेत त्यांची गतिज ऊर्जा वाढते, एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस, त्यांची जी स्पंदनं होत आहेत त्या स्पंदनांची एम्प्लिट्यूड वाढत जाते, किंवा शेवटचं ऑप्शन ॲज कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस, म्हणजे त्या पदार्थाच्या कणांची, पाण्याच्या कणांची गतिज ऊर्जा वाढत जाते आणि ती ऊर्जा कन्व्हर्ट होते उष्णतेमध्ये. त्या एनर्जीचं, त्या वाढलेल्या गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णतेच्या ऊर्जेमध्ये होतं आणि म्हणून पाण्याचं तापमान वाढतं. तर बघा, चौथा जो ऑप्शन आहे तो अगदी बरोबर उत्तर आहे की तुम्ही पाण्याला तापमान दिलं, पाण्याला तुम्ही हीट प्रोव्हाइड केली, तुम्ही पाण्याला ऊर्जा दिली, तर ती जी ऊर्जा आहे तुम्ही पाण्याला देताय, तर त्या ऊर्जेमुळं पाण्याचे जे कण आहेत त्यांची गतिज ऊर्जा वाढते आणि त्या गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं आणि म्हणून पाण्याचं तापमान वाढतं. सो अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हे काही सॅम्पल प्रश्न आहेत, याच्यापेक्षा आणखीन भरपूर प्रश्न आपण आपल्या होमी भाभा क्विज मध्ये घेत असतो. तर तुम्ही क्विज जॉईन केली नसेल तर ती क्विज जॉईन करा. आता नेक्स्ट लेक्चर, आता याच्या पुढचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगेच येईल. पुढेच्या काही दिवसांमध्ये ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊन जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आता ज्या आपण स्थायू अवस्था, द्रव अवस्था, वायू अवस्था बघितल्यात, त्यांचं एकमेकांमध्ये काही रूपांतर होतं का, म्हणजे स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये, द्रवाचं रूपांतर वायूमध्ये, किंवा वायूचं रूपांतर द्रवामध्ये, द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये, असं काही इंटरकन्व्हर्जन एकमेकांमध्ये त्यांचं रूपांतर होतं का, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर,
ऑन स्टेट्स ऑफ मॅटर. ह्या ज्या द्रव्याच्या अवस्था आहेत, ह्या ज्या द्रव्याच्या अवस्था आहेत, स्टेट्स ऑफ मॅटर आहे, यांच्यावरती तापमान आणि दाब याचा नेमका काय परिणाम होतो ते आपल्याला पुढच्या क्लासमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे इव्हॅपोरेशन किंवा बाष्पोत्सर्जन. त्या बाष्पोत्सर्जनामध्ये त्याला अफेक्ट करणारे कोणते फॅक्टर्स आहेत, कोणकोणत्या गोष्टींमध्ये इव्हॅपोरेशन फास्ट होतं, कोणकोणत्या वेळी ते स्लो होतं, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा कुलिंग इफेक्ट बघायचा आहे. त्याच्या त्या इव्हॅपोरेशनमुळे एक प्रकारचा थंडावा निर्माण होतो, तर तो का होतो, त्याच्या मागे काय कारण आहे, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आणि त्याचबरोबर प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट, मी तुम्हाला आधी सांगितलं की त्या सुद्धा पदार्थांच्या अवस्था आहेत, तर त्या नेमक्या काय आहेत, त्यांचं स्वरूप कसं असतं, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो तुम्ही सगळ्यांनी हे लेक्चर अटेंड केलं त्याच्याबद्दल थँक्यू. आणि आता सगळ्यात आधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून पुढचं लेक्चर तुम्हाला लगेच दिसेल. ते लेक्चर अपलोड झालं की तुम्हाला ते कळेल की आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते लेक्चर आलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड स्टे ट्यून टू द यूट्यूब चॅनल ऑफ विज्ञान कट्टा.